ब्रेकनंतर स्वागत। तुम्ही घरात धूप लावत असाल तर काळजी घ्या। घर फ्रेश राहावं यासाठी आपण घरात धूप लावतो, मात्र या धुपाच्या धुरामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो। तसंच या धूप अगरबत्तीच्या धुरामुळे कॅन्सर सारख्या आजाराचाही धोका निर्माण होऊ शकतो। पहा आणि व्हा खबरदार। घरात धूप अगरबत्ती लावताय, खबरदार। धुपाचा धूर 500 सिगारेट्स ओढल्यासारखा। धूप अगरबत्तीमुळे कॅन्सरचा धोका। देवघरात आपण धूप आणि अगरबत्ती लावतोच लावतो। घर प्रसन्न ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी पूजेच्या वेळी धूप आणि अगरबत्ती लावली जाते। अनेक घरांमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी तर धूप आणि अगरबत्तीच्या धुरानं भरलेली पाहायला मिळतात। पण धूप अगरबत्तीनं घर भरल्यानं काहींना प्रसन्न वाटतही असेल, पण आरोग्यासाठी ते अतिशय धोकादायक असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। पुण्याच्या चेस्ट रिसर्च फाउंडेशननं केलेल्या एका संशोधनात घरात धूप जाळल्यानंतर होणारा सुगंधी धूर हा 500 सिगारेट्स एवढा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। म्हणजे घरात धूप जाळल्यानंतर होणारा धूर 500 सिगारेट्स ओढल्यासारखा धोकादायक असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालंय। आता की अनैसर्गिक धूपण असेल तर कदाचित 500 सिगरेट पेक्षा जास्त खरं आहे ते। आणि याचं कारण आहे, सिगरेट ज्यावेळेला माणूस मोकळ्या हवेत ओढतो त्यावेळेला त्याचं पॅसिव्ह स्मोकिंग कंपॅरेटिव्हली तुलनेने कमी येतं। पण ज्या वेळेला बंदिस्त जागेमध्ये, समजा 200 स्क्वेअर फीटच्या जागेमध्ये ज्या वेळेला तुम्ही धूपण केलेलं आहे ते अनैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये VOC जास्त आहे, तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला, कारण ती हवा कंडिशनच होत नाही ना, हवा त्याच्यामध्ये शुद्धीकरण होतच नाही, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम आपल्याला जास्त प्रकारे जाणवतो। धूप अगरबत्ती आरोग्यासाठी खरंच एवढी धोकादायक आहे का, हे पडताळून पाहण्यासाठी आम्ही धूप आणि अगरबत्ती जाळल्यानंतर त्यातून कोणते विषारी घटक बाहेर पडतात याची माहिती घेतली। त्यात जी माहिती हाती आली ती धक्कादायक होती। धुपाच्या धुरामध्ये कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि फॉर्मल्डिहाइड असे विषारी घटक असतात। धूप अगरबत्तीच्या धुरामुळे हे घटक माणसाला भयानक आजार देऊन जातात। या आजारांची यादी वाचली तर तुम्ही घरात धूप पेटवताना 100 वेळा विचार कराल, कारण धुपाचा गंध जेवढा मनमोहक असतो, जेवढ्या भक्तिमय वातावरणाची अनुभूती देतो, तेवढाच तो आरोग्यासाठी भयानक असतो। धुपामुळे कॅन्सर, दमा, खोकला, फुफ्फुस कमकुवत होणं, अलर्जी, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार, एकाग्रता ढळणे, डिमेन्शिया, अल्झायमर असे आजार होण्याची शक्यता असल्याचं वैद्यकीय तज्ञ सांगतात। आता याचे दुष्परिणाम केव्हा झाले, धूपण आणि अगरबत्ती ही गाजली, पण याच्यामध्ये ज्या वेळेला अनैसर्गिक घटक आले आणि या अनैसर्गिक घटकांच्या वापरामुळे याचे दुष्परिणाम आपल्याला दिसू लागले। अनैसर्गिक घटकांमध्ये काय आहे, पीएच आहे, नंतर पॉलिकल्स आहेत, नंतर मग अल्डिहाइड्स आहेत, त्याचबरोबर आणखी पॉलिसायक्लिक अरोमॅटिक हायक्लोराइड म्हणून जे असतात ते आहेत, म्हणजे पीएच। आता हे जेव्हा असतात त्यावेळेला याचा दुष्परिणाम आपल्या श्वासनलिकेवरती पण होतो, हृदयावरती पण होतो, मेंदूवरती पण होतो। धूप आणि अगरबत्ती जाळणं हा भाग माणसाच्या श्रद्धेशी जोडला गेलाय। धुपाच्या धुरामुळे आजार होतात, त्यामुळे धूप लावूच नका असं आम्ही सांगत नाही। धूप लावताना काही काळजी घेतली तर धूप किंवा अगरबत्ती बाधणार नाही। धूप अगरबत्ती मोकळ्या जागेत लावावी। बंद खोली धुपाचा धूर करू नये। धूप अगरबत्ती लावल्यास खिडक्या दारं उघड्या ठेवाव्यात। लहान मुलांना धुपाचा धूर झालेल्या ठिकाणी ठेवू नये। दमा, अस्थमा असलेल्या रुग्णांनी धुपाचा धूर टाळावा। नैसर्गिक धूप आणि नैसर्गिक अगरबत्ती यांचाच वापर आपल्याला करणं अपेक्षित आहे। म्हणजे मुळातच साधं तुम्ही कापूर जरी लावला तरी ते धूपण होतं, कापरावरती साधं तुळशीची पानं टाकलं तरी ते धूपण होतं। हे घरगुती करण्यासारखं आहे। म्हणजे कडुनिंबाची पानं, तुळशीची पानं, पारिजातकाची पानं हे टाकून सुद्धा आपण घरच्या घरी धूपण चांगल्या पद्धतीने करू शकतो। की ज्या वेळेला आपण बाहेरचं आपल्याला तात्काळ धूपण येतं, पण धूपणाचे आता नैसर्गिक प्रकार खूप आहेत। मला असं वाटतं की ते धूपणाचे प्रकार तेच आपण अवलंबावे आणि रोज संध्याकाळी लावल्याने वातावरणाची शुद्धी करून आपलं घर शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न हा परंपरेपासून चालत आलाय। घरातील वातावरण प्रसन्न राखण्यासाठी घरात खेळती हवा ठेवा। मोकळ्या जागेतला धूर श्वास कोंडणारा वाटत नाही, उलट खेळत्या हवेतला धूप मन प्रसन्न अधिक ठेवतो।
श्रद्धा बाळगताना अधिक डोळस राहिल्यास आपण सगळेच आरोग्यदायी जीवन जगू यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.